साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्यांची सरली रझार झाला सफळ व्यापार। हरी आला हाता मग कैची भय चिंता, त्यांची सरली रझार झाला सफळ व्यापार। तुका म्हणे हरी काही उरोने दिवुरी, त्यांची सरली रझार झाला सफळ व्यापार। विठ्ठला विठ्ठला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ हो समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जगननीत पाणिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदयदवलासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो। बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे। प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरो बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा। चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हरुण देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवे।
ओम रक्तांग रक्तवर्णम पद्मनेत्र स्वास्यवदनम कथा टोपीची माला दंडकुमंडनोदर कट्यंकर रक्षक त्रिगुणरहित त्रिलोकपालक विश्वनायक भक्तवत्सले कलुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पैमाम खरा ब्रह्मचारी मनाते विचारी मनोने भेटला राहणारी दया सागरू भक्तीने गौरविला नमस्कार माझा तया मारुतीला प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त आवडे जो श्री हरीसी तया ठविता थोर आल्हाद चित्ता नमस्कार माझा शांती ब्रह्म एकनाथा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती रायगडी मंदिरी बसे माझा राया चरणासी अर्पित जन्म ही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम पूजितो तुम्हा छत्रपती मस्तक हे पायावरी या वारकरी संताचिया ज्यांच्या गावी केला वास त्यासी नसावे उदास विठ्ठला सभी को कमी करा ट्रबल घेऊन द्या साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली रझार झाला सफळ व्यापार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणा करता चिंतना करता निवडलेला गायलेला अभंग महाराष्ट्र भूषण संत हृदय सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहू गावातील सुप्रसिद्ध साधू छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आणि तुकोबरायांचा चारचरणाचा उपदेश प्रकरणातील अभंग असून आजच्या अभंगामध्ये श्री जगद्गुरु तुकोबराय भगवत भक्ताने आपल्या जीवनामध्ये काय संग्रह करावा आणि तो संग्रह केल्यानंतर काय काय लाभ होतो याचा विचार सांगणारा अभंग विठ्ठला कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसाह पर्यायापैकी असा आपल्या या खांडवी नगरीमध्ये अवतरली पंढरी अखिल कोट ब्रह्मांड नायक हे आकारून करुणा वरुणालय भक्त काम कल्पतरू भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम आघात कृपेने त्याच्या करुणेने त्याच्या भरलेल्या अथांग अशा दयेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानयांचे राजे साधकाचे माईबाप योग्याची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबर आहे अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय नामदेवराय चोकोबराय निळोबराय श्री संत सावता महाराज श्री संत सेना महाराज श्री संत नरहरी महाराज श्री संत जळोजी मळोजी महाराज श्री संत भोजलिंग काका श्री संत कान्होपात्रा श्री संत मुक्ताबाई श्री संत जनाबाई श्री संत बहिणाबाई श्री संत स्वैराबाई संत मांद्याळीच्या चरणी सर्वप्रथम विनम्र भावे अभिवादन करतो साधू संतांच्या विचाराच्या परिपक्वतेच्या दिशेने आपल्या जीवनाची दीर्घकाळ वाटचाल करणारे तुम्ही बसलेले देवरूप सूत्रवर्ग आहात संत वाङ्मयाने संत साहित्याने आणि संत तत्वज्ञानाने आपलं जीवन फुलवणारे किंबहुना कृतार्थ करणारे तुम्ही थोर मंडळी पवित्र कीर्तनाकरता उपस्थित आहात गोड असं निवेदन आहे तुमची पत्रिका पाहिल्यानंतर सगळे टॉप 10 मधले कीर्तनकार दिसले मला आणि आपल्या या खांडवी गावाचं नाव फार मोठं आहे खूप मोठा कार्यक्रम होतो सगळीकडे चर्चा आहे तुमच्या गावची
गोड असं निवेदन आहे. आजची 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा यजमान श्री भागवत रामभाऊ बरकुले, श्री ईश्वर रघुनाथ तळेकर, अखंड हरिनाम सप्ताह, शिव महापुराण कथा व गाथा पारायण, ज्यांच्या मुखरविंदातनं आपण कथा श्रवण करत आहेत, हरिभक्तपरायण ज्योतिताई धनाडे. गायनाकरता ज्यांची साथ लाभली आज हे असणारे आदरणीय श्री, काय गोड आवाज आहे महाराजांचा, हृदयस्पर्शी आवाज आहे. ते जे म्हणत होते ना, म्हणताना आपला शुभम दादा वाजवत होता बरं का दादा. ते ज्या वेळेस समेवर आले ना महादेव महाराज, आणि तुम्ही समेवर आले का, समेवर आल्यानंतर दोन्ही हाताने असा 10 वाजला सर, समेवर आल्यावर 10 वाजला. त्या 10चा आवाज अंतकरणातल्या हृदयाला स्पर्श करून डायरेक्ट बाहेर आला. काय वाजवतात, काय जादू आहे, काय गातात सगळे भजनी मंडळी, वैष्णव टाळकरी मंडळी. हे सगळं वैभव पाहिल्यानंतर दादा वाजवतोय, हे गातात आदरणीय आमचे वारकरी संप्रदायाचे पाईक बंडू महाराज खरात आहेत. महाराजांकरता जोरदार टाळी झाली पाहिजे, स्वागत करा महाराजांचं. त्याचबरोबर आदरणीय श्री महादेव महाराज आहेत, महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. गोड आवाज आहे, आवाजाची लपक आहे, हृदयस्पर्श आवाज आहे. आणि त्याचबरोबर आदरणीय श्री उत्तम महाराज आहेत वाघमारे, त्यांच्याकरता टाळी वाजवा. आदरणीय श्री अशोक महाराज आहेत, महाराजांना वंदन करतो, टाळी वाजवा. त्याचबरोबर आदरणीय श्री रामप्रसाद महाराज आहे, महाराजांकरता टाळी वाजवा. हे सगळेच मंडळी उभा राहिलेले प्रसाद महाराज आहेत, आदरणीय महाराज आहेत, आदरणीय बाबा आहेत, जगद्गुरु तुकोबाराय सारखे विनेकरी, 2 चोपदार, सगळ्याकरता जोरदार टाळी वाजवा, यांचं स्वागत करा. सगळेच मंडळी 100 बडकर आहेत. दादा वाजवणारा मोकळा वाजवतो, शुभम दादा टांग 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 मस्त चलतोय हात. ते वाजवतात त्याला एक नाव आहे, हे जे गातात त्याला एक नाव आहे. पेन असेल तर लिहून घ्या, काय नाव आहे. हे जे गातात बरं का, साऊंड सिस्टीमवाले दादा, हे जे गातात त्याला एक नाव आहे, त्याला म्हणतात नाम ब्रह्म. काय म्हणतात, बोला बोला बोला, नाम ब्रह्म. आणि दादा वाजवतो शुभम दादा, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवो ब्रह्मरस आवडीने, असं मोकळा वाजवतो, त्याला एक नाव आहे, त्याला म्हणतात नाद ब्रह्म. काय म्हणतात, नाम ब्रह्म अधिक नाद ब्रह्म कीर्तनामध्ये एकत्र आलाय की पंढरपूरचा परब्रह्म येऊन खांडवीमध्ये नाचत असतो. लक्षात ठेवा, आपल्या गावामध्ये ह्या धर्माच्या मंडपामध्ये येऊन तो पंढरपूरचा मालक बेधुंद होऊन नाचतो. कार्यक्रमाची भव्यता आकाशाच्या उंचीची, कार्यक्रमाची दिव्यता आकाशाच्या उंचीची. साऊंड सिस्टीमवाल्या दादाचं नादच करायचं नाही. मी 3 राज्यामध्ये कीर्तन करतो बाबा, रोज 400-500 किलोमीटर जातो, 400-500 किलोमीटर रोज प्रवास आहे माझा. आजचंच कीर्तन जरा मापत आहे अंतर, नाही तर एवढी धावपळ पाहतो. कधी कधी साऊंड सिस्टीमवाले असे भेटतात, हातुडा माराव का बोलाव हेच कळत नाही, आवाजच निघत नाही. पण अप्रतिम साऊंड सिस्टीम आहे दादाची, टाळी वाजवा. 1 नंबर साऊंड सिस्टीमवाले दादा आहेत, वाजवणारा दादाही गोड आहे. आणि कॅमेरावाले तर माझे खूप प्रेमाचे मंडळी आहे सगळे. संतोष दादा आपल्या डासाळ्याहून आले, मावा पाट्यादेऊन दादा आले, नवल सर असतील, आदरणीय सर आहेत. एकदा संतोष दादा करता डासाळ्याचे, त्यांच्याकरता टाळी वाजवा. दोन्ही कॅमेरामॅनसाठी एकदा टाळी वाजवा. सुंदर रेकॉर्डिंग करतात, माझे अगोदरही त्यांनी कीर्तन रेकॉर्डिंग केले. आनंद कीर्तनाचा यांच्या यूट्यूबचं चॅनल नाव आहे, आपलं नाद कीर्तनाचा यूट्यूबचं नाव आहे. सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. चांगले चांगले महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार टॉप 10मध्ये ज्यांचे नाव आहेत, सगळ्यांची लिस्ट, त्यांचे कीर्तनं पडले त्यांच्या यूट्यूब चॅनलला. माता भगिनी बाल वृद्ध सगळेच मंडळी. आता मला प्रत्येकाचं नाव माहीत नाही, मला ज्यांनी फोन केला बघा ते दादा, मला नाव आठवणं बघा त्यांचं, हां विकास दादा, मला माहिती आहे, फक्त तुमच्या तोंडातून ऐकायचं आहे मला. इथं गंमत आहे मग खरी. ते विकास दादांनी फोन केला, त्यांचे सगळे सहकारी मित्रमंडळी होते, यजमान होते जवळच बसलेले सगळे मंडळी. त्यांनी फोन केला, म्हणले बाळासाहेब महाराज आमच्या खांडवी नगरीमध्ये तुमची कीर्तन सेवा घ्यायची, इंस्टाला तुमचे रील्स लय ऐकले
यूट्यूबला कीर्तन ऐकलेत, सोशल मीडियावर मोज आपला पण तुमचे चांगले फॉलोअर्स आहेत, सगळीकडे तुम्ही ॲक्टिव्ह असता, स्टेटसला रोज व्हिडिओ पाहतो, लाखो लोकांचे व्हिडिओ पाहतोय, परिसरातल्या लोकांचे सगळ्यांचे स्टेटसला व्हिडिओ असतात. महाराज एकदा आमच्या गावामध्ये या. त्यांच्या आमंत्रणामुळे तुम्हा श्रोते मायबापाचं झालेलं दर्शन. आजच्या या कीर्तनाकरता आदरणीय श्री येऊन आलेले सर आहेत, सुरेश सर बुंबर, टाळी वाजव सरांकरता एकदा. त्याचबरोबर नामदेव माऊली आहेत वरफळचे थोरात, त्यांना वंदन करतो, टाळी वाजवा. सगळेच मंडळी, आता मला प्रत्येकाचं नाव माहीत नाही, यजमान आहेत त्यांना वंदन करतो. सरपंच साहेब कुठं बसले ते? हां इथं. हां, माझ्या वडिलांचे चांगले मित्र आहे, वडिलांनी फोन केला माझ्या लेकराचं कीर्तन जा ऐकायला. माझे वडील राजकारणीचे जिल्हा परिषदला असतात, म्हणजे त्यांचे एकदम जीवाभावाचे संबंध आहे. आदरणीय अशोकराव सरपंच साहेब, त्यांच्याकरता टाळी वाजवा. सगळेच मंडळी जीवाभावाचे मंडळी आहेत, प्रेमाचे मंडळी आहेत. गावचे सरपंच, उपसरपंच, तलाठी, भाऊसाहेब, चेअरमन, व्हाईस चेअरमन, माळकरी, बिना माळकरी, वारकरी, पहारेकरी, चोपदार, भालदार, तळ्यावाले, माळ्यावाले, खाळ्यावाले, इकडे बसलेले, तिकडे बसलेले, लांब बसलेले, जवळ बसलेले, वट्ट्यावर बसलेले, कट्ट्यावर बसलेले, पाय लांबलेले, पाय आखडलेले, गुडघे वर केलेले, गुडघे खाली केलेले, कीर्तनाला आले ते जे कधी येत नाही ते, वट्ट्यावर बसलेले, कट्ट्यावर बसलेले, पुढं बसलेले, पाठीमागे बसलेले, चटाईचे धागे काढणारे, नाकात बोटं घालणारे, जे कीर्तनाला आले ते, जे कधीच येत नाही ते, जे येणारा येऊन देत नाही ते, आर्थिक, सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रातील चित्रकार, पत्रकार, झाले सगळे आता झाले ना? कोण राहिलं नाही ना? चुकून हुकून नाही ना? हां, सगळ्याचं नाव घेतो एका वाक्यामध्ये, कुणाला राग नको. ऐका आई, एक उखाणच घेऊन टाकतो, जाऊ द्या, तुमची संख्या लय इथं. गाय चरते रानात, गाय चरते रानात, हरिण चरते वनात, बसलेल्या सगळ्यांचं नाव घेतो छत्रपतींच्या हिंदुस्थानात. कुणालाच राग नको. गोड असं नियोजन केलंय, नयन मनोर अशा पद्धतीचं वातावरण आहे. सगळे जुने जाणकार मंडळी, भजनी मंडळी, आजूबाजूच्या गावचे भजनी मंडळी, सगळ्यांच्या पायाला स्पर्श करतो. जो अभंग कीर्तनाला निवडलाय तो मोठा गोड आहे. उपदेश प्रकरणातील अभंग आहे. या अभंगामध्ये श्री तुकोबाराय साधू संतांच्या जीवनातील क्रांतीही सांगतात. जन्म आणि मरण यावरती विजय साधू संतांनी प्राप्त केला. नवे नवे आपल्या आयुष्यामध्ये भगवत भक्ताने काय संग्रह केला आणि संग्रह केल्यानंतर त्याला काय लाभ झाला याचा विचार देणारा अभंग. विठ्ठला हो हो, अभंगाचा भाव लय गोड आहे. अभंगाचा अर्थ सर्वांगाचं कान करून ऐका. या कलियुगामध्ये 42 वर्ष जगद्गुरु तुकोबाराय राहिले. 42 वर्ष परमार्थ केला, आजपर्यंत परमार्थ केला. पण एकच सांगतो, देवा पांडुरंगा परमेश्वरा, असं दिसू नये हे जना, ऐसे करीत नारायणा. तुकोबारायना असं म्हणण्याची का पाळी आली? त्याचं एकमेव उत्तर आहे, या कलियुगामध्ये उंच मानेनं फक्त पापीच माणूस जगू शकतो, पुण्यवानाला जगण्याचा अधिकार नाही. शिकलेले मंडळी आहे का? इस्टेट इज इक्वल टू इस्टेट और नो इस्टेट अँड नो कॅश. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, संपत्ती अधिक संपत्ती किंवा संपत्तीही नाही आणि पैसाही नाही. सगळ्या गोष्टीचा त्याग केला, परिपाक केला. गाळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या आणि मुखामध्ये पांडुरंगाचं नाव आहे. भंडारा, भामचंद्र आणि घोराडेश्वर डोंगरावर माझे श्री तुकोबाराय भजना करता जायचे, साधना करता जायचे. काही साधकाने तुकोबारायांना प्रश्न विचारला, तुकोबाराय भजन तुम्ही करता, डोंगरावर जाता, नवे नवे तुमचा धंदा असतोय, दिनरजनी हाचे धंदा, गोविंदाचे पवाडे, रात्रंदिवस भक्ती करता, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे हे दैवत, तो पंढरपूरचा टाळी वाजवा. टाळी वाजवा. वा 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 वा.
हा शुभम महाराज. टाळी वाजवा. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. कटेवर हात विटेवर उभा असणारा पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा, त्याची भक्ती माझी श्री तुकोबाराय करायची. तो सत्ताधीश आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ही शक्ती त्या पंढरपूरच्या मालकाकडे सज्जड आहो. त्याची भक्ती माझी तुकोबाराय करायची. काही साधकाने तुकोबारांना प्रश्न विचारला, तुकोबाराय जन्म तुम्हाला मिळाला, जन्म आम्हाला मिळाला, मरण तुम्हाला येणार आहे तुकोबाराय, मरण आम्हाला येणार आहे. तुम्ही भक्ती करतात, नामचिंतन करतात, परमार्थ करतात, कशा करता? तुकोबाराय म्हणतात, ही जन्म मरणाची येरजार आहे ना, पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं, हे जे काही दुःख आहे ना जन्म मरणाचं, याच्यातून मुक्त होण्याकरता मी हा प्रयत्न करत आहे. प्रयत्न करण्याकरता श्री तुकोबाराय तुम्ही काय केलं? तर तुकोबाराय उत्तर देतात, साठविला हरी. असं बोलत चला बरं का, मला बोललेलं आवडतं. साठविला हरी. तो हरी नावचा हरी नाही बरं का, नाही तर गावातल्या एखादा हरी नावाचा माणूस पाहता नंतर हृदयामध्ये साठवतात. आमच्या घराच्या जरी एक हरी आहे, तो बिड्या पितो, तो वेगळा आहे. हरी पंढरपूरच्या मालकाला पद वापरलंय अभंगामध्ये. साठविला हरी, तो भगवान परमात्मा आम्ही हृदयामध्ये साठवला. मग महाराज झालं काय? तर तुकोबाराय म्हणतात, ही जन्म मरणाची येरजार आहे, ही आमच्या संपल्या गेली. त्यांची सरली येरधार झाला सफळ व्यापार. मग तुकोबाराय तो हरी तुमच्या जवळ आला, तुम्ही आपलासा केला. हो, मग तुम्हाला आता भीती वाटत असेल ना? महाराज म्हणतात, हरी आला हाता मग कैची भय चिंता. तो हरी हातामध्ये आला की भीतीच वाटत नाही, चिंता वाटत नाही, टेन्शनच येत नाही. देव हातामध्ये आल्यावर इकडे पेक्षा इकडे लवकर कळेल. एकदा का नवरा हातामध्ये आला, मग सासूची भीती राहत नाही, सासऱ्याची भीती राहत नाही, देराची भीती राहत नाही, नणंदची भीती राहत नाही. जावाचं तर काय, चुली झाल्या दोन आणि तुम्ही आम्ही कोण, भीतीच राहत नाही. अहो मरका जीव जर हातामध्ये आला तर भीती संपून जाती. तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा हातामध्ये आल्यावर भीती वाटेल का? हरी आला हाता मग कैची भय चिंता. तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये फार गोर उत्तर देतात. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे हरी. तो हरी एकदा मध्ये तुमच्या जीवनामध्ये प्रसन्न झाला, त्यांनी तुमच्यावरती कृपा केली, तर तुमचे काही विकार असेल, काही दोष असेल, काही कर्म शिल्लक असेल, ते उरतच नाही. काही उरवणे दी उरी त्यांची सरली येरधार झाला सफळ व्यापार. हा अभंगाचा भाव. विठाल विठाल. हो, माझ्याकडे वेळ फारसा कमी राहिलाय. माझी विनंती बसलेल्या समाजाला, सरळ बसा, ताट बसा आणि नीट बसा. असं जरा, हा तुम्ही आई बरोबर सरळ बसा ना, बैठे बैठे सावधान. असं जरा ताट नीट सरळ का बसावं, त्या प्रश्नाचं उत्तर देतो आणि पुढे जातो. साहेब, ज्या मातीमध्ये आपण बसलोय ना, ही सामान्य माती नाही. अरे शुरांच्या, वीरांच्या, क्रांतिकाराच्या रक्ताने पवित्र पावन झालेली महाराष्ट्राची माती आहे. विकू कमी. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे स्वराज्यामध्ये आपल्याला. धर्मवीर संभाजी राजाची शिकवण आहे स्वराज्यामध्ये आपल्याला. काय शिकवण आहे? ए बाबा, पोटाची खळगी भरली नाही तरी चालेल, पण पाठीचा कणा कसा असावा साहेब? ताट असावा. करेक्ट. टाळी वाजवा एकदा. एक धारदार वाक्य बोलतो पुढे जातो, ऐका. अरे अंधाराच्या रातील आबाळाची साथ आहे. अरे अंधाराच्या रातील आबाळाची साथ आहे. मोडेल पण वाकणार नाही, हेच मर्द मावळ्यांची जात आहे. अशा मातीमध्ये तुम्ही आम्ही बसलोय. सामान्य माती नाही, पवित्र माती आहे. अशा मातीत तुम्ही आम्ही कीर्तनाला बसलोय. सरळ बसा, ताट बसा, नीट बसा. सूचना क्रमांक 2, गंभीर चेहरे करू नका.
काही नाराज नाही तुम्ही? होय खांडवीकर, काही नाराज आहे का? काही टेन्शन आहे का? काही कर्ज आहे का? काही हप्ते आहे का थकलेले? नाही ना. हो, नाराज बिराज बसू नका, असं फ्रेश बसा. कर्ज होऊन द्या कर्ज. ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. ताण बिन घ्यायचं नाही. कोणाचं काम आहे का कर्ज करणं? मर्दाचं काम आहे कर्ज करणं. टेन्शन बिन्शन घेणार नाही. कमवणारे आपण आहे ना, गमवणारे आपणच आहे. टेन्शन बिन्शन घ्यायचं नाही. एकदा चमक बसली ना कावावरती जाईल सांगता यायचं नाही. त्यामुळं फ्रेश बसा, टेन्शन घेऊ नका. आणि हा टेन्शन शब्द सर कोणी आणला ह्या माणसाला मी बऱ्याच दिवसाचं सापडतोय. तो माणूसच सापडत नाही. अहो सगळ्याला टेन्शन, घरातल्या सगळ्या लोकांना टेन्शन. पप्पाला टेन्शन, मम्मीला टेन्शन, गुडीला टेन्शन, गुड्याला टेन्शन, मामीला टेन्शन, मामाला टेन्शन, मावशीला टेन्शन, काकाला टेन्शन, चुलतीला टेन्शन, चुलत्याला टेन्शन, बाबाला टेन्शन, नातवाला टेन्शन, नातीला टेन्शन, सगळ्याला टेन्शन. टेन्शन बिन्शन घेऊ नका, असं फ्रेश बसा. टेन्शन शब्द आला तो डिलीट मारा. तिचा एक शब्द टाका नवीन, काय? चिंतन. चिंतन करा. कसं चिंतन करा? असे गंभीर चेहरे करू नका. गुलाबाच्या फुलासारखे चेहरे ठेवा बरं तुम्ही, असे गुलाबाच्या फुलासारखे मायांनो. फक्त सूर्यफूल होऊन देऊ नका. नाही तर झालं सूर्यफूल 11 वाजले. तसं होऊन देऊ नका. असं फ्रेश बसा. तुम्हाला बोर होईल मी असं कीर्तन करणार नाही. तुमच्या डोक्याच्या वरून जाईन असं मी कीर्तन करणार नाही. शॉर्ट बट स्वीट असं कीर्तन देईल. तुम्हाला समजेल, पचेल, रुचेल अशा शब्दात सोपट सुटसुटीत मी कीर्तन करणार आहे. फक्त विनंती माझी शेवटची अशी राहील, कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन होईल, त्यावेळेस हाताने टाळी वाजवून मुखाने भजन करा. विठ्ठला. हो 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 हो. या मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना सज्जन आहोत 3 प्रकारचा वर्ग आपल्याला पाहायला मिळतो. इकडे लक्ष द्या. पहिला वर्ग जीवाचा, दुसरा वर्ग भगवान परमात्म्याचा आणि तिसरा वर्ग संत महात्म्याचा. पहिला वर्ग जीवाचा. जीवाच्या येण्याला एक शब्द आहे सर, त्याला म्हणतात जन्म. देवाच्या येण्याला एक शब्द आहे, त्याला म्हणतात प्रागट्य. आणि संतांच्या येण्याला एक शब्द आहे, त्याला म्हणतात अवतार. विठ्ठल विठ्ठल. हो हो. एक वर्ग असा आहे यावंच लागतं, दुसरा वर्ग असा आहे आणावं लागतं, आणि तिसरा वर्ग असा आहे येत असतात. यावंच लागतं तुम्हा आम्हाला. येते उपकारासाठी. उपकारास टाळी वाजवा, भजन करा. टाळी वाजवा, टाळी वाजवा. संत महात्मे आले, तुमच्या आमच्या करता संत महात्मे आले. जीव आला, हे आलं, हे मॉडेल आलं, राहिलं एक दिवस, वरती निघून गेलं. गोईंग टू यमपुरी, वरती गेलं एक दिवस. हे आलं, याला येण्याला एक शब्द त्याला म्हणतात जन्म. शाळा आहे की जवळपास कुठे? हां, एक छोटंसं उदाहरण सांगतो, तुमच्या डोक्यात फिट बसेल. शाळेमध्ये 3 माणसं जातात. 1 शाळेमध्ये शिक्षक जातो सर, 2 शाळेमध्ये शिपाई जातात, आणि 3 शाळेमध्ये विद्यार्थी जातात. असं बोलत चला बरं का. शाळेमध्ये शिक्षक जातो कशा करता? बोला ना बोला ना. शिकवण्याकरता. 2 शाळेमध्ये शिपाई जातो कशा करता? साफसफाई करण्याकरता. करेक्ट. आणि 3 शाळेमध्ये विद्यार्थी जातात कशा करता? कोण म्हणलं खिचडी भात खायला? होय, शाळा एक आहे, पण शाळेमध्ये जाण्याचा तिघाचा कार्यक्रम भाव कसा आहे? वेगळा आहे. तसं मृत्यू लोकामध्ये जीवाला येण्याचा कार्यक्रम भाव वेगळा आहे, देवाला येण्याचा कार्यक्रम भाव वेगळा आहे, आणि संत महात्म्याला येण्याचा कार्यक्रम भाव वेगळा. विठ्ठल विठ्ठल. हो हो. संत महात्मे येतात कशा करतात? तुमच्या आमच्या करण्याकरता, कल्याणाकरता. जगाच्या कल्याणा देह कष्टविती बुडत हे जन येतो कळवळा. ऑर्डर आणि धावणाऱ्या जगाला सण मार्ग दाखवण्याकरता सण
उद्धरायाले जन जीवा संत ब्रह्म टाळी वाजवा, टाळी वाजवा. संत महात्मे तुमच्या आमच्या उद्धारता करता आले, उद्धारा करता. अहो संतांचं जीवनच असं आहे दादा, ते आम्हाला चांगला रस्ता दाखवतात, आपल्या भाषेमध्ये चांगली वाट दाखवतात. संत, त्यांना संत म्हणतात. माझे बाबा सांगायचे, मी नवले बाबाकडे शिकलो पैठणला, अभ्यास केला 4 वर्ष. सुरुवातीला जो कायम रस्ता चुकतो त्याला जीव म्हणावं, जो कधीच रस्ता चुकत नाही त्याला देव म्हणावं, जो सरळ रस्त्याने जातो त्याला साधक म्हणावं, आणि चुकलेल्या नीट रस्त्याने लावतात त्यांना संत म्हणावं. वा वा वा. वा वा, टाळी वाजवा, भजन करा. दयानिधी दयानिधी संत ते तेनेची पंथे. वा वा. टाळी वाजवा. निळोबाराय वर्णन करतात, मार्ग दावनी आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे. तुका म्हणे चला आता याचे वाटे, भरोसेने भेटे पांडुरंग. हे रस्ता दाखवणारे संतांचं जीवन आहे, ते त्या करताच आले. संतांना तुमची माझी तळमळ आहे, कळवळ आहे. शोधून आले संत हिताहित, तुमच्या आमच्या करता संत आले. जन्म देणाऱ्या बापाला वाटतं माझ्या लेकराचं चांगलं व्हावं, जन्म देणाऱ्या आईला वाटतं माझ्या मुलाचं चांगलं व्हावं. त्यांच्या अंतःकरणामध्ये तीव्र इच्छा असते. सकाळी उठल्यानंतर बाप मुलाला बोलतो, ए बाळा लवकर उठत जा, एवढे वेळ झोपत असते का? बाप का बोलतो माहिती आहे का मुलाचा? आवाज कमी करा. बाप का बोलतो माहिती आहे का मुलाला? बरं का साहेब, बापाला वाटतं मी माझ्या पोटापुरतं कमवलंय, पण यदा कदाचित जर मला मरण आलं ना, माझ्या मुलाने माझ्या मुलीने ह्या समाजाच्या समोर भीक मागू नये म्हणून बाप बोलत असतो, हे लक्षात ठेवा. अरे 7 समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा मातीत गेलेला बाप आणि मातीत गेलेला हे पुन्हा दिसणार नाही. म्हणून राजा हो, त्यांची जिवंतपणे सेवा कराकडे. अरे ज्याला हात नाही त्याला विचारो हाताचं दुःख काय साहेब, ज्याला पाय नाही त्याला विचारो पायाचं दुःख काय, ज्याला डोळे नाहीत त्याला विचारो डोळ्याचं दुःख काय आहे, ज्याच्या जीवनात आई नाही, ज्याच्या जीवनात बाप नाही त्याला विचारो मायबापाचं दुःख काय. आई वडील काबाड कष्ट करतात, हाडाचे काढं, रक्ताचं पाणी, नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा करतात. का करतात? की माझ्या मुलाचं शिक्षण व्हावं, त्यांनी त्यांच्या पायावरती उभं राहावं. माझ्या ताईचं लग्न मला करायचं थाटामाटामध्ये धाम. बापाची इच्छा आहे. बापाच्या अंतःकरणामध्ये जन्म देणारा एकच तळमळ असते की माझ्या मुलाचं माझ्या मुलीचं कल्याण व्हावं. ही तळमळ त्यांच्या अंतःकरणामध्ये तीव्र असते. तसं साधू संतांच्या अंतःकरणामध्ये तुमची आमची समाजाची तळमळ असते. हे साधू संतांचं जीवन आहे सज्जनावं.
वास्तविक पाहता हे जे मॉडेल दिलं ना देवाने त्याची भक्ती करण्याकरता दिले, पण दुर्दैव सर लोक भक्ती करत नाही, परमार्थ करत नाही. एक लाखातलं वाक्य बोलतो, टीव्हीला बोललो मी. नारळाला डोळे आहेत पण नारळाला दिसत नाही. आई आई ऐकताना, नारळाला डोळे आहेत पण नारळाला दिसत नाही. कपाला कान आहे पण कपाला ऐकता येत नाही. बाटलीला तोंड आहे पण बाटलीला बोलता येत नाही. कंगव्याला दात आहेत पण कंगव्याला खाता येत नाही. सुईला नाक आहे पण सुईला सुगंध घेता येत नाही. टेबलाला पाय आहे पण टेबलाला चालता येत नाही. दुर्दैव भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला सगळं काही दिलं, पण दुर्दैव तुम्हा आम्हाला भगवान परमात्म्याची भक्ती करता येत नाही, परमार्थ करता येत नाही. सज्जना, हे मिळालंय, हात दिले देवानी टाळी वाजवण्याकरता. वा वा, हात पाय का वाजवा. हे इंद्रिय दिले भगवान परमात्म्याने, हात दिले टाळी वाजवण्याकरता, तोंड दिलंय भजन करण्याकरता. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. हरी बोला देता, नाथ महाराजाचा हरिपाठ. हरी बोला देता, हरी बोला घेता, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, सर्व कार्य करिता. आणि शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, हरी बोला जनी, हरी बोला विजनी, देह त्याग अंती, हरी बोला हरिमुखी गाता, त्या नाही मागुता. हे मिळालंय भजन करण्याकरता. एक लाखातलं वाक्य बोलतो, भक्ती करण्याकरता हे शरीर दिलं ना देवाने. ऐका सज्जन हो, भक्ती ज्या वेळेस अन्नामध्ये प्रवेश करते, अन्नामध्ये त्या अन्न राहत नाही सर, तो महाप्रसाद होतो. आय रिपीट, भक्ती ज्या वेळेस अन्नामध्ये प्रवेश करते ते अन्न राहत नाही, तो महाप्रसाद होतो. भक्ती ज्या वेळेस पाण्यामध्ये प्रवेश करते ते पाणी राहत नाही, ते तीर्थ होतं. भक्ती ज्या वेळेस घरामध्ये प्रवेश करते ते घर राहत नाही आई, ते मंदिर होतं. भक्ती ज्या वेळेस पैशामध्ये प्रवेश करते तो पैसा राहत नाही, ते लक्ष्मी होते. भक्ती ज्या वेळेस गळ्यामध्ये प्रवेश करते तो गळा राहत नाही, तो तुळशीहार गळा होतो. भक्ती ज्या वेळेस रस्त्याने वाटचाल करू लागली ती वाटचाल होत नाही, ती पंढरपूरची वारी होते. भक्ती ज्या वेळेस प्रवासाला निघाली तो प्रवास राहत नाही, ती चारधाम यात्रा होते. भक्ती ज्या वेळेस माणसामध्ये प्रवेश करते तो माणूस राहत नाही, तो भगवंताचा भक्त एक वारकरी तयार होतो. एक निष्ठावान वारकरी, एक वैष्णव तयार होतो. भक्ती जीवनामध्ये करण्याकरता देवाने हे शरीर दिले तुम्हा आम्हाला. पण माफी मागून बोलतो ग्रामस्थांची, देवाने हे शरीर दिलंय पण याची किंमत आपल्याला, याचं मोल कळालेलं नाही. का? हे फुकट मिळालंय ना. फुकट एखादी वस्तू मिळाली की दादा त्याची किंमत कळत नाही. कळते का हो? हे मिळालंय पण याची किंमत कळाली नाही, याचं मोल कळालं नाही. याची किंमत कळाली असती, याचं मोल कळालं असतं तर लोकांनी दारू पिली नसती. माझी भाषा समजते का बघा? ह्या शरीराची किंमत कळाली असती, याचं मोल कळालं असतं तर लोकांनी दारू पिली नसती, गोवा मावा गुटकल विमलचंद तंबाखू खाल्ली नसती. हे मिळालंय पण याची किंमत शून्य आहे, आपल्याला कळाली नाही, याचं मोल कळालं नाही. हे मिळालंय भगवान परमात्म्याची भक्ती करण्याकरता, नामस्मरण कीर्तन करण्याकरता, परमार्थ करण्याकरता. भगवान परमात्म्याने हा जीव तुम्हाला दिलाय. जेने हा जीव दिला तयाचे करीन जगत जीवन नारायण, गायीन गुणत जोया भिवरेच्या तिरी कट धरोनिया करे. हा जीव ज्यावेळेस आईच्या उदरामध्ये होता ना, आजची सायकोलॉजी सांगते असा उलटा पडलेला होता, खाली डोका आणि वर पाय.
देवाशी करारनामा केला, देवा पांडुरंगा परमेश्वरा, हे गर्भवासाचं दुःख मला सहन होत नाही रे पांडुरंगा, या दुःखात मला एक वेळा बाहेर काढा. वा उत्तम महाराज वा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. राधे राधे. वा 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 वा. शुभम महाराज वा. टाळी वाजवा. एक वेळा खरी त्या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवुनी आठवीन पाय, हा माझा नवस रात्राणी दिवस पांडुरंगा. देवा गर्भवासाचं दुःख मला सहन होत नाही रे देवा, मला बाहेर काढ. मी बाहेर आल्या रात्रंदिवस तुझे भजन करीन, नामचिंतन करीन, परमार्थ करीन. एक लक्षात ठेवा, ह्या शरीराने जर ठरवलं ते वैकुंठाला जाऊ शकतं, ह्या शरीराने जर ठरवलं ते कैलासाला जाऊ शकतं, ह्या शरीराने जर ठरवलं ते शरीर स्वर्गाला जाऊ शकतं, आणि या शरीराने जर ठरवलं तर हे शरीर नरकाला जाऊ शकतं. अजून पुढे जाऊन सांगू का, या शरीराने जर ठरवलं तर हे देव होऊ शकतं, आणि या शरीराने जर ठरवलं ते राक्षस होऊ शकतं. विठ्ठला हे शरीर दिलंय भगवान परमात्म्याने, किती पवित्र शरीर आहे. परमार्थ करण्याकरता, नामचिंतन करण्याकरता हा जीव भगवान परमात्म्याने दिलाय. ऐका, एक लाखातलं वाक्य बोलतो, हे शरीर किती महत्वाचं आहे. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबरायसारखे संत नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णारी सारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतरायसारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोला इतका लबाड नाही, कावळ्या इतका धूर्त नाही, काजळा इतकं काळं नाही, लोण्या इतकं मऊ नाही, आणि माणसाच्या शरीरासारखं पुन्हा दुसरं कोणाचं शरीर नाही. हे 3.5 हाताचं शरीर दिलंय. औट हात का मानव देह भगवान ने तुम्हें दिया, अरे खाया पिया सुख से सोया. गोविंद भजन टाळी वाजवा एकदा. 3.5 हाताचा नरदेह दिला. तुम्ही म्हणता बाळासाहेब महाराज 3.5 हाताचं मॉडेल आहे का? बरं झालं कीर्तनात सांगितलं, आम्हाला लोक माहीतच नव्हतं. किती हाताचं हे शरीर? बोला बोला बोला. 1 2
3 आणि 3.5 हाताचं शरीर आहे प्रत्येकाचं, बरं का, इथं मंडपात बसलेल्या प्रत्येकाचं. पण गंमत अशी सर, तुमचं शरीर दादा, तुमचं शरीर माझ्या हाताने मोजलं 1 2 3 3.5 भरणारच नाही. तुम्ही तर म्हणता 3.5 हाताचं भरणार कसं काय नाही? तुमचं शरीर प्रत्येकाने ज्याने त्याने ज्याच्या हाताने मोजा 3.5 भरतंय. विठ्ठला हो, 3.5 हाताचा नरदेह दिला भगवान परमात्म्याने आम्हाला भक्ती करण्याकरता, नामचिंतन करण्याकरता. पण वास्तविक पाहता आपण मंडपात बसलेले सगळे माणसं भाग्यवान आहात, भाग्यवान आहात, भाग्यवान. कोरोना पाहिला का तुम्ही मायांनो? कोरोना किती वाईट होता हो. असे माणसं जमत होते का आपल्या गावात? होय, कसं आहे तुमच्याकडं? असे जमत होते? मग कसं सोशल डिस्टन्स. आमच्याकडं 60 वर्षाच्या आजी इंग्लिश बोलते आता. तिथं कोरोनाच्या काळात मध्ये म्हणायची लॉकडाऊन, लॉकडाऊन, क्वारंटाईन. पण कोरोनाचा काळ आपण पाहिला, साक्षीदार आहात आपण त्या काळाचा. किती भयान रोग होता. किड्या मुंग्यासारखे माणसं मेलेत, माणसं पेटायला, माणसं जाळायला, माणसं पुरायला जागा नव्हती साहेब, एवढे माणसं मेलेत. पण एवढ्या कडू काळानंतर सुद्धा तुम्ही आज कीर्तना करता बसलाय. फक्त आणि फक्त मारुतीरायाचे उपकार तुमच्या पाठीवरती, हे लक्षात ठेवा. त्या जागृत आजीवरी काय माणसं आहेत राव, एक नंबर, सगळे जबरदस्त एकदम. काय गोड प्रमाण दिलं महाराजांनी. ही गोष्ट सांगू का, सगळे टाळकरी एक नंबर आहेत, एक नंबर आहेत. वाजवणारा दादा एक नंबर आहे. साऊंड सिस्टीमचा तर नादच खुळा आहे, एक नंबर साऊंड सिस्टीम आहे. कॅमेऱ्यावाले एक नंबर आहे. तुम्ही पुरुष मंडळी एक नंबर आहे. माय मावल्यांना तुम्ही एक नंबर आहे. इकडं बसलेले एक नंबर आहे, तिकडं बसलेले एक नंबर आहे, इकडं बसलेले एक नंबर आहे, तिकडं बसलेले एक नंबर आहे. तुम्ही सगळे एक नंबर आहे. मी काय 2 नंबर आहे काय? मग काय वातावरण आहे राव, काय वातावरण. ही जी भूमी आहे ना, ज्ञानोबराची एकच ओवी सांगतो. भूमीचे मार्दव सांगे कोंभाचे लवलव, नाना आचार गौरव सकुलिनाचे. ही भूमी कशी आहे? ही भूमीच्या ठिकाणी गेल्यानंतर लगेच कळतं महाराज, ही ताकद भूमीची असते. विठ्ठला यांच्याकरता एक वाक्य बोलतो सर, बरं का. काही माणसं गातात पोटा करता, काही माणसं गातात नोटा करता, काही माणसं गातात कोटा करता, पण आमचे टाळकरी वारकरी गातात पंढरपूरच्या विठोबा करता. बर्वे झाले आजीवरी, नाही पडलो कोरोनाच्या हारी. वाचलो ना आपण कोरोनातून. देवाचे उपकार आहेत तुमच्या आमच्यावरती. वास्तविक पाहता एवढे मंडपात बसलेले सगळे माणसं तुम्ही भाग्यवान आहात, नशीबवान आहात. का तुमच्या गावात एवढेच माणसं आहेत का मायांनो? होय, झोपले काय? होय, एवढेच माणसं आहेत का? एवढेच माणसं आहेत गावात? काही आले लांबून पाहिलं, हुंगल्यासारखं केलं, निघून गेले. त्याला हुंगे माणसं म्हणावं. काही आले लांबूनच पाहिलं, चांगला सप्ताह चालू आहे गावात, गेली निघून, झोपले गोधडीत. काही नाही खाल्लं, गोईंग टू होम, बसले मोबाईलमध्ये बोटं घालीत. बरेच लोक आहे. पण तुम्हीच मंडपात का आले, तुम्हीच कीर्तनासमोर का बसलेत? त्याचं सांगू का उत्तर दादा? सांगू का? हा सांगू द्या. 10 रुपये. मग आपण भाग्यवान माणसं आहात. इथं येण्याकरता फार पाठीमागच्या जन्मातलं पुण्य लागते, लक्षात ठेवा. कीर्तन ऐकण्याकरता सुद्धा पुण्य लागतं. एवढं सोपं नाही. कीर्तन कुणाच्या नशिबात नाही. गावात लमटे माणसं आहेत, पण तुम्हीच का आलेत? काहीतरी पुण्य आहे तुमचं. देवाने मारुतीरायाने तुम्हाला इथं ओढून ओढून इथं समोर येऊन बसवलं. पुण्य आहे तुमचं. क्या बात है. कृपा
टाळी वाजवा एकदा. जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले. किंवा सगळ्याच्या पाठातलं प्रमाण बहुता सुकृताची मनोनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. सपने तो हर कोई सजाता है लेकिन कई सपने टूट जाते हैं. इस कीर्तन मंडप में हर कोई आना चाहता है लेकिन वही आता है जिसे हमारे बजरंग बली बुलाते हैं. त्या मारोतराने बोलव तरच तुम्ही येणार. एवढं सोपं नाही दादा. भाग्यवान माणसं आहात तुम्ही. पवित्र वंशामध्ये तुमचा माझा जन्म झाला, पवित्र कुळामध्ये तुमचा माझा जन्म झाला आणि पावन देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला. पवित्र कुळामध्ये पवित्र मातीमध्ये तुम्ही आम्ही बसलाय. ही माती कशी आहे? एक लाखातलं वाक्य बोलतो आहे का? अरे मराठ्याच्या रक्ताने लाल झालेली माती, झुकलेले अफजल पुढे माझ्या शुभाची छाती. संभाजी राजासारखा शिवाजी राजासारखा वीर या मातीमध्ये झाला खरा. और मरण ज्याच्या समश्रीवर तोच मर्द मराठी मावला खरा. या मातीमध्ये संभाजी राजा घडलाय, या मातीमध्ये शिवाजी राजा घडलाय आणि या मातीमध्ये अफजल घडला आणि याच मातीमध्ये हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकला. अशा मातीमध्ये तुम्ही आम्ही बसलोय सज्जनाव. ही सामान्य मातीने नाही. शुरांच्या वीरांच्या क्रांतिकारच्या रक्ताने पवित्र पावन झालेली महाराष्ट्राची माती आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. भरतखंडे नरदेव प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. भारत देशात तुमचा माझा जन्म झाला. भाग्यवान नशिबवान आहात. भारताला एक पद वापरलंय सर. काय? माता काय म्हणतात भारताला? बाकीच्या देशाला माता नाही म्हणत साहेब. जपान माता नाही, चीन मम्मी नाही, अमेरिका चुलती नाही, पण भारत, भारत माता की, भारत माता की काय म्हणतात भारताला? हा देश माझा याचे भान जराशे राहू द्या रे. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा. अभिलाषा याची धरता कुणी नजर वाकुडी करता. या मरण द्यावा स्फुरण आपुल्या बाहू पाहू द्या रे. हा देश माझा याचे भान जराशे राहू द्या रे. पुढच्या वळीला मस्त घरी घेऊन जा. जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुल्या जाती, परी अभंग असू द्या सदैव माणुसकीची नाती, सदैव माणुसकीची नाती, सदैव माणुसकीची नाती. हा देश माझा आहे ही वृत्ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये राहिली पाहिजे. आपण भाग्यवान माणसं आहात. पवित्र देशामध्ये जन्माला आला. आज बांगलादेशमधले हिंदू परेशान आहेत महाराज. ते झाले तर इथे येतील. त्रास झाला त्यांना, किती मारलं काय झालं तर इथे येतील, त्यांना त्रास झाला. पण इथल्याने कुठं जायचं? उद्या तुमच्यावर धर्मसंकट आलं तुम्ही कुठं पळायचं? म्हणून माझी विनंती सगळ्याला, आपली संस्कृती जोपासली पाहिजे. इकडे बघा, आईच्या डोळ्यामध्ये पाणी येऊन देऊ नका, बापाची मान खाली होऊन देऊ नका आणि हिंदू धर्माला कलंक लागेल असं जीवन जगू नका. हिंदू संस्कृती जोपासली पाहिजे. मुली कीर्तनाला आल्यात. माझी विनंती मी दररोज सांगतोय महाराष्ट्रभर, साहेब मुलीच्या अंगात 500चा नाही 5,000 रुपयाचा ड्रेस असावा. मुलीच्या अंगात 500चा नाही 5,000 रुपयाचा ड्रेस असावा, पण तो हिंदू संस्कृतीला शोभेल असा असावा. संस्कृतीला शोभेल असा असावा. संस्कृती कशाला म्हणतात एका मिनिटात सांगतो. मला मरण येणं ही प्रकृती आहे, मला मरणच न येणं ही विकृती आहे आणि मरणावरती विजय प्राप्त करणं याला आपल्या भारत देशाची संस्कृती म्हणतात. अजून सांगू का? पोटाला भूक लागली एवढं खाणं याला प्रकृती म्हणतात. भुकेपेक्षा जास्त खाणं याला विकृती म्हणतात. आणि स्वतःच्या पोटाला भूक असताना एखाद्या गरीबाला खाऊ घालणं याला आपल्या भारत देशाची संस्कृती म्हणतात. सज्जना, अशा पवित्र संस्कृतीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आहात. भाग्यवान माणसं आहात, नशीबवान माणसं आहात. भारत देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा.
भाग्यवान माणसं आहात, नशीबवान माणसं आहात। जपान जगातील शस्त्रागार आहे, फ्रान्स जगातील फॅशन शो आहे, चीन जगातील सैन्य घर आहे, अमेरिका जगातील तिजोरी आहे, पाकिस्तान जगातील कुरमुरे आहे आणि भारत देश जगातील देवघर आहे। आणि त्या देवघरामध्ये तुम्ही आम्ही माणसं आहोत। परमार्थ करण्याकरता हे सकल इंद्रिय भगवान परमात्म्याने दिले। हे बघा बसलेले मंडळी, जन्म तुमचा झाला, जन्म माझा झाला, जन्म साधूचा झाला, जन्म संताचा झाला, जन्म प्रत्येकाचा झाला। मरण हे प्रत्येकाला येणार आहे, पण मरणावरती विजय प्राप्त केला पाहिजे। ही जन्माला येण्याची येरजार, पुन्हा पुन्हा जन्माला येणे। उपजेते नाशे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटे का यंत्र जैसे परब्रह्मे का। पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जनने जठरे शयनम, ये संसारे खलदुस्तारे कृपया पाहे पाहे मुरारे। भज गोविंदम भज गोविंद। पुन्हा टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी वाजवा। वाह वाह वाह। टाळी वाजवा जोरदार। वाह वाह। जन्म ज्याचा झाला त्याला मरण येणार आहे। देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणून धनंजया जियापरी। जन्म झाला की मरण निश्चित आहे। सर इकडे बघा, न ला म जोडला तेव्हा जन्म शब्द तयार झाला, बरोबर आहे ना? ओ बरोबर का? न ला म जोडला तेव्हा जन्म शब्द तयार झाला, म ला आणि त ला खालून तोडला तेव्हा मृत्यू शब्द तयार झाला। कळती भाषा? जन्म मरण प्रत्येकाच्या जीवनात येणार आहे, पण ही जन्म मरणाची येरझार चुकायची असेल तर हृदय रूपे मंदिरामध्ये हरीला साठवा। वा वा। साठविला हरी वाह 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 वाह। टाळी वाजवा। साठविला हरी जिहे हृदय मंदिरी, त्यांची सरली येर झार। कोणी कोणी साठवला,
2-3 शंका सांगतो आणि पुढे जातो. शंका क्रमांक 1, देवाला हृदयामध्ये साठवता येतं का? शंका क्रमांक 2, तुम्ही हृदयामध्ये साठवा म्हणतात, याचा अर्थ तो वेगळा असला पाहिजे. हृदयामध्ये नसला पाहिजे, तो वेगळा असला पाहिजे. शंका क्रमांक 3, एवढा मोठा भगवान परमात्मा एवढ्या छोट्या हृदयामध्ये साठवता येतो का? प्रश्न आहे. हे बघा, तुम्ही तर आल्यापासून म्हणतात हृदयामध्ये देव साठवा. हे बघा, अभंगाची जोडणी करून देतो तुम्हाला. इकडे बघा, काय म्हणतात? हृदयामध्ये देव साठवा, त्याची जन्म मरणाची येरदार संपते. दादाच्या अंगामध्ये काय आहे? सुटर का स्वेटर? बरं, जाऊ दे. दादाच्या डोक्यात काय आहे? टोपी. बरोबर आहे ना? 1 मिनिट बघा, वाटलंच तर मी थांबतो. असं काय आहे? टोपी. मी म्हटलं दादा टोपी घाला, बरोबर का चुकीचं? यांच्या डोक्याला काय बांधलं यांनी? मफलर. मी म्हटलं बाबा मफलर बांधावा, बरोबर का चुकीचं? एखादा रस्त्याने चालला, त्याला म्हणलं बाबा चप्पल घाल, तो म्हणतोय का डोळे फुटले का, दिसत नाही का पायात चप्पल आहे? म्हणजे हृदयामध्ये देव आहे. ऑलरेडी देव आहे. प्रमाण सांगतो 1 मिनिटात. उघडा गीतेचा 15वा अध्याय. सर्वशचाहम हृदय सन्निविष्टो मतस्मृती ज्ञान मोपोहणंच वेदेश्य सर्वै रहमव वेदो वेदांत कृद्वे दविदेव चाहम द्वैमो पुरुषो लोके शरक्षाक्षर एव च शर सर्वाणि भूतानि कुटस्थोक्षर उच्यते किंवा ममैवांश जीवलोके जीवभूत सनातन. उघडा ज्ञानेश्वरी. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी कामू विषयावरे सर्वा गटी राम. घट घट में राम बैठा है धरिला पंढरीचा. मायांनो बोला, धरिला पंढरीचा गळा बांधून या हृदयबंदी खाना केला आणि आत विठ्ठल कोंडीला. या सगळ्या प्रमाणावरून सिद्ध झालं की देव हृदयामध्ये आहे. पण तरी पण तुम्ही आल्यापासून म्हणतात त्या देवाला हृदयामध्ये साठवा, हरीला हृदयामध्ये साठवा. मग तो ऑलरेडी आहे, तो हरी हृदयामध्ये आहे, तरी तुम्ही साठवा म्हणता का? झोपले काय? जर हृदयामध्ये देव नसता तर साठवा म्हणणं बरोबर आहे. माझी भाषा समजते का तुम्हाला गावकरी मंडळी? देव जर इथं नसता तर तुम्ही म्हटले असते महाराज साठविला हरिजी हृदय मंदिरी, ठीक आहे. पण देव तर इथं आहे तुम्ही म्हणतात, सगळे प्रमाणावर सिद्ध झालं, तरी तुम्ही म्हणता देव इथं असताना त्याला हृदयामध्ये साठवा, त्याला हृदयामध्ये विराजमान करा, जन्म मरणाची येरदार संपत्ती. पण का सांगू का? होय, काढा 10,000 रुपये. जन्म गम्मत सांगतो. हरिणाच्या बेंबीमध्ये कस्तुरी असते, त्याला माहित असतं का? तसंच झालंय. ते देव तुमच्या पाशी आहे, पण तो तुम्हाला कळालेला नाही. तुझा आहे भजनी मंडळी करतात, टाळी वाजवा. मला तुमचं नियोजन लय आवडलं बरं का दादा, खरं खरं सांगतो. नारदाच्या गादीहून लयच मला तुमचं नियोजन आवडलं. सगळं एकदम सिस्टमॅटिक. यजमान, अन्नदाते, हे सगळं नियोजन खरोखर खूप आवडलं. आयोजक, नियोजक, ग्रामस्थ मंडळी करतात, जोरदार टाळी वाजवा एकदा. मी लांब लांब फिरतो, 7 नसते, नुसते 7:30 असते. कोणाचीच कोणाला मेळ नाही. ते लाईव्ह चालू आहे, नाही तर तुम्हाला गंमत सांगितली असती भारी. मी आता कोणाचीच कोणाला मिळ नाही दादा, असे टाळकरी भेटतात भजनी मंडळी. पण इथं काय मारे, एक से बडकर एक आहे. आता यंत्रयुगामध्ये तुम्ही एवढा मोठा मोठाले सप्ते करतात, एवढे टॉप 10 मधले कीर्तनकार बोलवतात, एवढा मोठा कार्यक्रम करतात. एवढं सोपं नाही हो. और आज यंत्रयुग निघालंय. प्रत्येकाच्या खिशामध्ये काय आहे? मोबाईल आहे. मोबाईल. हॅलो, प्रत्येकाच्या खिशामध्ये काय आहे? मोबाईल आहे. यंत्रयुग नाही. आता 4G का 5G तुमच्याकडे रेंजला?
असं मोकळं बोला, घाबरू नका तुम्ही. काय आहे 4G 5G किती पुढं चाललो दादा. आता कीर्तन झालं, टाकले स्टेटस. किती कुठं कुठं चाललो महाराज, आपण पुढंच चाललो. ह्यांना तर ताणच नाही राहिला. आय आय आय, ताणच नाही राहिला. कपडे धुवायच्या सुद्धा मशनी आल्यात. कपडे धुवायच्या आल्यात का नाही, काय म्हणतात त्याला, वॉशिंग मशीन. ती वॉशिंग मशीन एका माय माऊलीनं सर माझं धोतर टाकलं त्या मशीन मध्ये, जीज बाहेर काढलं, चिरगुट्या चिरगुट्या. आय लय डेंजर. आणि त्या माय माऊलीचं नाव होतं शांताबाई. म्हणलं शांताबाई चांगलं जमलं मला. आता ट्र फाडलं मग धोतर. कुठं चाललोय, चपात्या बनवायच्या मशनी आल्यात का नाही मायांनो. तुम्ही जेवायला जा भक्त निवासमध्ये, पंढरपूरला, शिर्डीला, सेगाव संस्थानला, अशा मोठ्या मोठ्या मशनी असतात. चपात्या बाहेर फेकी त्या अशा गरम. भक्त निवासला पापड बनवायच्या मशीन आल्यात का नाही. हुंडा घ्यायचा, टाकायचं, पापड तयार एका मिनिटात. आता एक नवीन मशीन आली, लॉन्च झाली, तुमच्याकडे आहे का पुरणपोळी बनवायची. होय आहे नाही, घेऊन टाका, जालन्याला भेटती. कौरक बनिता इकून उंडा टाकायचा, इकून पुरण टाकायचं, एका मिनिटात पुरणपोळी तयार. ओके. आता एक नवीन मशीन यायला पाहिजे. पाहुणा म्हणला जेवण करायचं, या पाहुणे वेलकम, या घरी. जेवण करायचं म्हटलं की पाहुण्याला असं धराचं. पाहुणा जेवण करायचा म्हटलं की असा धराचा ना, असा मशनी फेकाचा धाडकन. पाहुणा पान खाऊनच बाहेर आला पाहिजे. कुठं चाललो महाराज. अशा बदलत्या युगामध्ये असे कार्यक्रम करणं एवढं सोपं नाही. एक जणाने आपल्या बापाचा दावा गुत्ता दिला. दावाच, ताणच नको म्हणे, काय न्यायचं, काहीच ताण नको. किती पैसे, तू म्हणा 15,000. देवा ब्राह्मण काकाला म्हणे 15 नाही 20,000 रुपये देतो. किती बोला ना, तुम्हाला द्यायची नाही, बोला फक्त. 20 देतो, पण सगळं गुत्त कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं सगळं तुम्ही करा. ब्राह्मण काका म्हणले सगळं मी करतो बरं का, सगळं मी करतो, पण बाप तुझा मेला, दावा तुझा आहे, सगळा विधी मी करतो, मंत्र म्हणतो, काय लागतं सुपारी पान सगळं आणतो, पण टकलं कोणाचं करू. तो म्हणला 1000 ॲडव्हान्स शिल्लक घे, पण टकलं तूच कर. कुठं चाललोय महाराज. अशा काळात, बदलत्या काळात असे कार्यक्रम. टाळीवाजा जोरदार एकदा. वा, खांडवी नगरीमध्ये अवतरली पंढरी. हा, एकदा वरती हात जाऊन द्या बरं, असं वरती. वा वा, काय सुंदर दिसतं. कॅमेरे फिरवा दादा, टाका पेपरला, उद्या बातमी सकाळला. हात हात, वा 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 वा. इकडे मंडळींनी सुद्धा हात वरती घेतले बरं का. वा वा, क्या बात आहे. वरण भात आहे खायला, काय नाही. हा, वरती घ्या. असेच राहून द्या. एका मिनिटात चहा घेऊन आलो. चला वाघ. कुठे गेले ते उत्तम महाराज. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर, जगद्गुरु तुकाराम महाराज, बजरंग बली की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की, गो माता की. बघा टाळी अशी वाजायची. एक एक, जोरात जोरात. थांबा थांबा, दुसरी पद्धत सांगतो. हात वरती घ्या. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. ओके ओके. हात हात हात. अजून तर भजनच बाकी. हात हात देवा करता घ्या. अरे ज्याला हात नाही त्याला हात देणार तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आहे. हात हात. दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती. ट्रबल ट्रबल. 1 1 1 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3. टाळी टाळी टाळी. वा वा, खांडवी नगरी मध्ये अवतरली पंढरी. वा, टाळी टाळी. हा, शुभम महाराज.
वा वा माय माऊल्यांनो वा धन्यवाद पुरुष मंडळी हा 1 2 3 4 जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी टाळी टाळी हा वा वा शुभम महाराज वा ए उभा राहा उभा राहा उभा राहा उभा राहा हा उभा राहा सगळे बारकाले पोरं हा कीर्तनामध्ये नाचायचंय वा वा नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगी हा जय 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 भवानी जय 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 शिवाजी टाळी 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 हात वरती घ्या हात 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 वा 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 हा वा ऐ ऐ ऐ टाळी टाळी हा वा 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 जय भवानी जय 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 सिक्स डायरेक्ट टाळी होता जोरदार वा 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 इथं अंगात वगैरे येत नाही ना कोणाच्या नाही ना नाही तर आपला आवराला हा विठाला 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 असं जीवन असलं पाहिजे राजा हो छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन कसं होतं इकडे बघा शुभम दादा 1 2 3 4 5 6 7 8 भजनी टाका हा हा 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 बारीक बारीक सिंदखेड राजाला विदर्भ प्रांतामध्ये लखोजी जाधवाच्या पोटे कन्यारत्न जन्माला आले राष्ट्रमाता जिजाई साहेब हृदयामध्ये या रयतेच्या राजाला साठवलं होतं या स्वराज्याला हृदयामध्ये साठवलं होतं तुमच्या आमच्या कल्याणाकरता आई साहेबांनी काय केलं होतं ऐका सज्जन आहो राष्ट्रमाता जिजाई साहेबाला डोहाळे लागले ना आई साहेबाला विचारलं मा साहेब खाण्यापिण्याचे डोहाळेत का मा साहेब मा साहेब बोलता झाले आम्हाला खाण्यापिण्याचे डोहाळे नाहीत बारीक 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 आम्हाला वाटतं घोड्यावरती बसावं हातामध्ये शमशीर घ्यावी हातामध्ये तलवार घ्यावी दुश्मनाचं सिर एका बाजूला करावं आणि दुश्मनाचं धड एका बाजूला करावं हे मासाहेबांना लागले होते डोहाळे सज्जन हो अरे कडवली स्वराज्य चिरणारा गेले या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अहो साहेब आई तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरापुढे जातात पदर पसरतात साकडं घालतात की आई भवानी हे जगदंबे आई या जगामध्ये चाललेला अन्याय अत्याचार बलात्कार माझ्या डोळ्याला सहन होत नाही काही जगदंबे माझ्या पोटे असा मुलगा जन्माला घाल की ज्याने महाराष्ट्राच्या मातीची गोष्ट पवित्र केली पाहिजे 18 पगड जातीय करून स्वराज्य निर्माण करणारा राजा माझ्या पोटे जन्माला घाल आणि डोळ्यांनी दिसणाऱ्या कोणत्याही परक्या स्त्रीला आई म्हणणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल हे त्या आईचं मागणं होतं गावकरी मंडळी अरे शुक्रवार या दिवशी तेजोमय किनारे शिवनेर पडलाय
19 फेब्रुवारी 1630 रोजी जगाचा जाणता राजा शिवछत्रपती जन्माला आले. नाव ठेवण्यात आलं शिवाजी. शिवाजी म्हणजे काहीतरी आहे का? सी म्हणजे सिलवान राजा, व म्हणजे वाघाचं काळीज असणारा राजा, जी म्हणजे जीवाला जीवदान देणारा राजा शिवाजी. शिवरायांचं जीवन असं आदर्श जीवन होतं. शिवराय म्हणजे भक्ती, शिवराय म्हणजे युक्ती, शिवराय म्हणजे शक्ती, शिवराय म्हणजे पराक्रम, शिवराय म्हणजे शौर्य, शिवराय म्हणजे तत्व, शिवराय म्हणजे निष्ठा, शिवराय म्हणजे परस्त्री विषय असणारा आदर, आणि शिवराय म्हणजे तुम्हा गोर गरीब जनतेच्या देव्हाऱ्यातील देव छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी हृदयामध्ये देशाला या रीतीला साठवलं होतं. सज्जन हो, अरे माझ्या सावता महाराजांनी हृदयामध्ये देवाला साठवलं होतं. साठविला दाता त्रिलोक्याचा, सावता सागर प्रेमाच्या आगर, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. कधी आरणला गेलात ना, पंढरपूरच्या जवळ जा, सावता महाराजाच्या समाधीवर डोकं ठेवा, कपाळ लावा जाऊन, तिथं हृदयामध्ये देवाला साठवलं. धावत धावत देव आले. माझे माऊली नामदेवराय सोबत होते आणि सावता बाबांना सांगितलं की मला लपण्याकरता जागा द्या. सावता महाराजांनी वेळा घेतला, स्वतःची छाती फाडली, देवाला हृदयामध्ये साठवलं. असं देवाला हृदयामध्ये साठवलं होतं. तेवढ्यात हा प्रसंग चालू असताना सावता महाराजांची मुलगी नागू पळत आली. बाबा बाबा बाबा, हा कांदा कुणाचा आहे बाबा? बाबा बाबा बाबा, हा लसूण कुणाचा आहे बाबा? बाबा बाबा बाबा, ही मिरची कुणाची बाबा? बाबा बाबा, ही कोथंबिरी कोणाची बाबा? अग पंढरपूरच्या पांडुरंगाची ग, त्या विठाईची ग. कांदा मुळा भात, कांदा मुळा भात, माझी विठाई माझी, विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. देवाला हृदयामध्ये साठवलं. म्हणून हृदयरूपे मंदिरामध्ये हरीला साठवा. ठीक आहे महाराज, हरीला साठवल्यानंतर काय होईल तर महाराज म्हणतात, जन्म मरणाची येरजार संपेल आणि तुमचं
टाळी वाजवा जोरदार. अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, त्यांची सरली येर झाला सफळ व्यापार कुणाचा? साठविला हरी जिहे हृदय मंदिरी, हरी आला हाता मग कैची भय चिंता. पण साठविला हरी जी हृदय मंदिरी, तुका म्हणे हरी काही उरवण देउरी. पण का? साठविला हरी जी हृदय मंदिरी. त्या हृदयरूपी मंदिरामध्ये हरीला साठवा, चिंता भीती वाटणार नाही. जनाबाईला पंढरपूरच्या लोकांनी सूड रावला, आळ घेतला चोरीचा. जनाबाईला पंढरपूरचे लोक हाताला धरून जात असताना सुळावर देत होते, पण जनाबाईला भीती वाटली का? चिंता वाटली का? काळजी वाटली का? का? हरी आला हाता मग कैची भय चिंता. हरी एकदा हातामध्ये आला की भीती वाटत नाही, चिंता वाटत नाही, काळजी वाटत नाही. ऐका, तुकोबारायची कन्या काय नाव? भागीरथी. हा, टाळी वाजव सरा करता. कोण म्हणलं जिजाबाई? तिकडे दुसरीच रेन लागली. त्यांच्या आईचं बायकोचंच नाव जिजाबाई, तेच म्हणाल जिजाबाई. हा, चला विनोदाचा विषय. इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा, मी इकडे उभा, इकडे बघा. पुणे प्रांतामध्ये एक फकीर फिरत होता. एवढं उदाहरण घरी घेऊन जा मायांनो. त्याचं नाव अनगडशाह नावाचा फकीर. त्याचा साईका कटोरा होता. किती पीठ टाकलं त्याच्या कटोऱ्यात तर भरत नव्हता. फिरत 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 आला. 10 जागीरदाराने त्याचा कटोरा भरण्याचा प्रयत्न केला. नतमस्तक झाले, हतबल झाले, पण आजपर्यंत कटोरा कधी भरला नाही. देहू गावामध्ये आलाय अनगडशाह नावाचा फकीर. श्री तुकोबारायच्या वाड्याच्या समोर उभा राहिला आणि आवाज दिला, ओम भवती भिक्षम देई माते. आवाज ऐकला चिमुरड्या भागीरथीने धावत 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 गेली. दारामध्ये कोणतरी भिक्षुक आलं, त्याला दिलं पाहिजे. तुमच्या दारामध्ये येतात का मागायला? होय, कसं आहे? येतात का गावकरी मंडळी? तुम्ही म्हणता ते खरे असतात का खोटे? थोडी शंका आहे का नाही? डाऊट. बरं, ते ओरिजिनल असतात का डुप्लिकेट असतात? वाटतंय ना? वाटतंय ना थोडं? सांगतो ऐका. दाराच्या समोर येणारा डुप्लिकेट असून द्या. माझी भाषा कळते का बघा. दाराच्या समोर येणारा डुप्लिकेट असून द्या डुप्लिकेट. एखादा साधू घराच्या समोर आला, खोटा आहे, असून द्या खोटा. त्याचं पाप त्याला लागण ना. तुम्ही का तुमचा परमार्थ करायचं सोडता? देत चला. एखादा खोटा असून द्या, एखादा डुप्लिकेट असून द्या. आई दाराच्या समोर आला ना, एवढं नाही, एवढं का होईना, देत चला, देत चला, देत चला. मारुतीरायाच्या साक्षीने सांगतो, एक दिवस खरा साधू तुमच्या दाराच्या समोर उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. देत चला. जे स्वतः करता मागतात त्याला भीक म्हणतात. जे कुटुंब करता मागतात त्याला भिक्षा म्हणतात. जे गावाकरता मागतात त्याला दान म्हणतात. आणि जे या विश्वाकरता मागतात त्याला माझ्या आळंदीच्या ज्ञानोबरायचं पसाय दान म्हणतात. देत चला. ओम भवती भिक्षम देई माते. आवाज ऐकला चिमुरड्या भागीरथीने धावत 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 आली. थांबा बाबा, बाबा थांबा. उंजळीमध्ये पीठ घेतलं सर. आई जात्यावरती दळण दळत होते. जातं तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, जात्यावरती दळण दळत होती. असं पीठ घेतलं, धावत धावत गेली. थांबा बाबा, थांबा बाबा. आईने हात धरला. जिजाई साहेबांनी ठेवते पीठ. टचकन डोळ्यात पाणी आलं. आई ठेवून देते पीठ म्हणल्यानंतर, जा बाबा. रडू लागली एका कोपऱ्यामध्ये चिमुरडी भागीरथी. जा बाबा, नाही भेटणार तुम्हाला पीठ. जा बाबा, दुसऱ्या घरी जा बाबा. बेटा जातो मी दुसऱ्या घरी. तू जेवलीस ना बेटा? हो बाबा, भरलंय माझं पोट, जातो मी दुसऱ्या घरी. तेवढ्यात रडत असताना उजवा हात बांगड्याचा डोळ्यापाशी गेला आणि तळ हाताला चिकटलेलं पीठ दिसलं. याचा आवाज कमी करा. तळ हाताला चिकटलेलं पीठ दिसलं आणि त्यांना वाटलं एवढं तरी पीठ मी त्या बाबाच्या झोळीमध्ये टाकते. आणि आवाज दिला, बाबा बाबा थांबा बाबा, बाबा बाबा थांबा बाबा. काय बेटा? हे हाताला चिकटलेलं पीठ तुमच्या झोळीमध्ये टाकायचं बाबा. आता ग्रामस्थ मंडळी, अनगडशाह फकीराचा अहंकार जागा झाला, गर्व जागा झाला. तो म्हणतो, बेटा कुठे तुझ्याकडं पीठ? हे हाताला चिकटलेलं पीठ तुमच्या झोळीमध्ये टाकायचं. अनगडशाह फकीर म्हणतो, बेटा मला ओळखलं का कोण आहे मी? मला रिद्धी सिद्धी प्रसन्न आहे. पुणे प्रांतामध्ये फिरत असताना 10 जागीरदाराने माझा कटोरा भरण्याचा प्रयत्न केला. नतमस्तक झाले, हातबल झाले, पण आजपर्यंत माझा कटोरा भरला नाही. तुझ्या एवढ्या हाताला चिकटलेल्या पिठाने काय होणार आहे बेटा? जा घरी जा. जेवलीस ना बेटा? जा. धाय मोकलून आई चिमुरडी भागीरथी डसडसा रडते. अनगडशाह फकीराच्या अंतकरणामध्ये दया उत्पन्न झाली. अनगडशाह फकीर म्हणतो, बेटा
आणते पीठ आणि टाक माझ्या झोळीत. चिमुरडी भागीरथी छोटीशी होती, या दिदीसारखी धावत 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 गेली. असा हात झटकल्याबरोबर अनगडच्या फकीराची झोळी भरते, यात वल्लभ आहे. हात झटकल्याबरोबर अनगडच्या फकीराचा कटोरा भरतो, यात वल्लभ आहे. हात झटकल्याबरोबर संपूर्ण अनगडच्या फकीर असा पिटाऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये बुजला जातो आणि पिटाऱ्याच्या ढिगाऱ्यातून आवाज येतो, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा. आता वाजवा टाळी. का? तो भगवान परमात्मा हाताला आला. तो एकदा हाताला आला की चिंता वाटत नाही, प्रपंचामध्ये काळजी वाटत नाही. म्हणून महाराज म्हणतात त्याला एकदा हाताला येऊन द्या तुमच्या, त्याला आपलंसं करा, त्याच्यावरती प्रेम करा, त्या हरीला हृदयामध्ये साठवा. जन्म मरणाची येरझार संपेल. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे हरी काही उरवणे दी उरी, त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हाताने टाळीन, मुखाने नाम विठोबा रखुमाई. सर्वांनी टाळी वाजवा, भजन करा मायबाप. ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम तुकाराम तुकाराम.